मी कोल्हापुरात आल्यानंतर अर्थातच मीच नव्हे, प्रत्येकजण कोल्हापुरात आल्यानंतर त्याचं लक्ष कागल विधानसभा मतदारसंघात जातं. कारण इथली लढत जी आहे ती हे सीट अत्यंत हॉट सीट बनलं आहे. समरजित राजे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी इथे लढाई आहे. गेल्या 2 महिन्यापासून हे विधानसभा चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार असलेले हसन मुश्रीफ त्यांच्या विरोधात लढत आहेत. ते मंत्री राहिलेत अनेक खात्यांचे गेल्या 2 दशकांमध्ये. त्यामुळे समरजित राजे या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत, त्यांचं व्हिजन काय आहे आणि सध्याची ग्राउंड रियालिटी काय सांगते, त्यांचा अंदाज काय आहे, हे मी त्यांच्याकडून स्वतःकडूनच जाणून घेणार आहे. माझ्यासोबत आत्ता या मुलाखतीसाठी समरजित राजे स्वतः उपस्थित आहेत. राजे, आपलं खूप खूप स्वागत मुलाखतीमध्ये. नमस्कार. नमस्कार. आपण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत चर्चा केली होती. येस. तेव्हा तुमची तयारी चालली होती, तिकीट तेव्हा जाहीर झालं नव्हतं, पण तुम्ही प्रवेश केला होता. त्या काही दिवसात म्हणजे महिन्याभरातला आज बदल तुम्हाला कसा जाणवतोय मतदारसंघात? फार ड्रास्टिक आहे. लोकांचं 1 महिन्यापूर्वी जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतला तेव्हा लोक बोलत होती, पण आपसापसात एक दबाव यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात होती. पण आता लोक उघडपणे येत आहेत, लोक बोलत आहेत, लोक एक्सप्रेस करतायत. म्हणजे काही काही अशी माणसं येऊन भेटत आहेत की आम्हाला मदत करायची आहे. सो लोकांचा आता या परिवर्तनावर विश्वास बसला आहे आणि मला खात्री आहे की आत्ता याच्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये या परिवर्तनाची पाठराखण कागल गडिंग्लज उत्तूरचे मतदारच करतील याची मला खात्री आहे. ते अर्थातच खूप टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांची एक यंत्रणा या मतदारसंघात आहे. मग स्थानिक स्तरावरती लोक जेव्हा तुमच्यासाठी पुढे येत आहेत तेव्हा काही दबावाच्या वगैरे घटना घडलेल्या तक्रार येत आहेत तुमच्याकडे? प्रचंड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, मी काल ते संविधानचं पुस्तक घेऊनच भाषण केलं की आपल्याला या संविधानाप्रमाणे सत्ता आणायची आहे. कारण सगळ्यात असंविधानिक गोष्टी या मतदारसंघात चालू आहे. बोगस मतदान नोंद करायचा प्रकार चालू आहे. रात्री भांडी वाटप, शासनाची भांडी वाटप चालू आहेत. लोकांना पटलं नाही म्हणून भाड्यावर वासुदेव आणले जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय यंत्रणा, म्हणजे मध्ये तर अंगणवाडी सेविकांना सांगितलं गेलं की घरात जाऊन तुम्ही परगावाची यादी त्यांच्याकडून मागा. लोकांना सांगितलं जाते की तुमच्या पेन्शन्स बंद होतील. खोटे आचारसंहितेच्या काळामध्ये खोटे शासकीय पत्र, फेक पत्र काढायचं चाललंय. प्रचारात जेव्हा मुद्दे येतात तेव्हा ते त्यांनी केलेली कामं सांगतायत. तुम्ही अर्थातच आमदार नव्हतात म्हणून तुम्ही तुमची कामं आता सांगू शकत नाही आहेत, पण ते त्यांची कामं सांगतायत. त्याला टॅकल करण्यासाठी तुम्ही कोणते मुद्दे पुढे करतायत? मी त्यांचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी ते जे पुस्तक काढलं कामाचं, त्याच्यामुळं तर मला वाटतं की माझं अर्ध काम सोपं झालं. कारण त्या पुस्तकामध्ये लोकांनीच बघायला लागले की अशी अशी कामं लिहिली आहेत जी ग्राउंडवर नाही. तसं आपण वंदूर गावात जाऊन या, त्या गावामध्ये पोरांनी बोर्ड लावला की प्लेग्राऊंडच गायब. एक प्लेग्राऊंड तयार केला होता, तो अस्तित्वात नाही आहे. काही ठिकाणी मंदिरं दाखवली आहेत, ती मंदिरच नाही आहेत. तर हे पुस्तक काढल्यामुळं किती पैसे खाल्ले याचा फायदा झाला. आणि 7,000 कोटीमध्ये तुम्ही जर आकडा बघितला ना, एज्युकेशन, हेल्थ, एम्प्लॉयमेंट जनरेशन या कुठल्याच गोष्टीसाठी आपल्या मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी कुठलंच स्थान दिसत नाही. मी जेव्हा इथे आलो कोल्हापुरात काल, तेव्हा मी काही स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली किंवा इथल्या आत्ता येताना काही नागरिकांशी पण चर्चा केली. तर ते म्हणतात की महिन्याभराच्या तुलनेत आता थोडं वातावरण बदलताना दिसतंय, म्हणजे टफ फाईट होती आहे. कोणते मुद्दे तुम्हाला वाटतंय की हे वातावरण बदलायला कारणीभूत ठरत आहेत? 1 नंबरचा मुद्दा गद्दारीचा. 1 नंबरचा मुद्दा आहे. आदरणीय पालकमंत्री महोदयांचा गद्दारीचा विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? डिबेटेबल आणि केला नाही. पण गद्दारीचा ट्रॅक रेकॉर्ड 100% राज्यात काय देशात 1 क्रमांकचा आहे. बरोबर. राजे विक्रमसिंग राणे त्यांना राजकारणात आणलं, त्यांच्यावर गद्दारी केली. नंतर सदाशिवराव मंडलिक साहेबांनी त्यांना मंत्री आणि आमदारांनी मंत्री केलं, स्वतःच्या रक्ताच्या वंशजला बाजूला ठेवून. धाडस हमीरराव काकांची इलेक्शन झाली तेव्हा त्यांनी असं स्वप्न बघितलं की कारखान्याचं नाव मंडलिक कारखाना बदलून हसन मियालाल मुश्रीफ कारखाना करीन. कोपेकर साहेबांना गद्दारी केली, श्रीपतराव शिंदे साहेबांना गद्दारी केली. आता पवार साहेब काय दिलं नाही पवार साहेबांना? त्यांनी सगळं दिलं पवार साहेबांनी. आणि त्यांच्या उतरत्या वेळामध्ये ईडीने जी रेड मारली त्याच्या भीतीपोटी पळून गेले. कशासाठी? पालकमंत्रीच्या तुकड्यासाठी. त्याच्यामुळं गद्दारी हा 1 क्रमांकचा मुद्दा आहे. पवार साहेबांनी
मुश्रीफांना पाडायचं मनावर घेतलं आहे गेल्या तुम्ही तुमच्या प्रवेशानंतर, तर ते फिक्सच झालं होतं. त्यांनी तुम्हाला उतरवून तो एक मास्टर स्ट्रोक मारला. इथलं वातावरण बदलवण्यात किंवा तुम्हाला आणखी बळ देण्यात पवारसाहेबांची भूमिका कशी महत्त्वाची ठरते? कारण त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग इथे आहे. चांगला प्रश्न विचारला. 1,16,000 मतं जी आदरणीय पालकमंत्री महोदयांना पडली, त्यांना असं वाटते की ही सगळी त्यांची मतं. त्यामध्ये पवारसाहेबांचं काही नाही, पुरोगामी विचारांचं काही नाही, डाव्या विचारांच्या पक्षांचं काही नाही. आज पवारसाहेबांनी जी सभा 3 तारखेला झाली, त्याच्यामुळं वातावरण एवढं स्ट्रॉंग होत चाललंय. अजूनही कागलमध्ये 1.5-2 महिन्यापूर्वी झालेल्या सभेचा इम्पॅक्ट आहे. आणि त्यांनी आज खास करून गडिंग्लजला माझ्यासाठी, त्याचं नाही तर ओरिजिनल इचलकरंजी, चंदगड आणि कराड होतं, पण खास माझ्यासाठी त्यांनी अजून एक सभा दिली. म्हणजे तसं बघितलं तर एकमेव विधानसभा जिथं पवारसाहेब 2 वेळा येऊन गेलेत. तर तेवढं त्यांना फोकस आहे. आणि त्यामुळं ज्या लोकांना त्यांनी मोठं केलं, आता त्या लोकांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांना आता मतदार आपली जागा दाखवतील. या मतदारसंघामध्ये मंडलिक गटाच्या मतांचं खूप महत्त्व असतं. लोकसभेत आपण पाहतो किंवा इकडे पाहतो. तर ते सध्या आता महायुतीच्या व्यासपीठावर दिसत आहेत, पण लोक वेगळीच चर्चा करतायत. नेमकं काय सत्य याच्यामध्ये? 23 तारखेला बोलू. तरी कारण त्यांच्यात पण नाराजी होती आधी. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांनी संजय दादांना बाजूला ठेवून, तेव्हा पवारसाहेब त्यांना सांगत होते की आपल्याच मुलाला उभा करा. ते म्हटले नको, एकाच घरात 2 पदं नको, पुरोगामी विचारायचे. मुश्रीफ साहेबांना आमदार केलं, मंत्री केलं, आणि नंतर जो त्रास आणि जे गद्दारी त्यांनी मंडलिक, ठीक आहे गुरुवर मतभेद असू शकतात, पण एवढा त्रास देणं, एवढं मंडलिक साहेबांना संपवण्यासाठी सगळी ताकद लावणं, हे मंडलिक गटाच्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या स्मरणात आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे वीरेंद्र मंडलिकनी भाषण केलं की मंडलिक साहेबांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं, ते अपूर्ण स्वप्न यांना गाडायचंच होतं आणि एवढंच ते डोक्यात ठेवतील. आणि माझं मत आहे मंडलिक साहेबांचा फोटो बघून योग्य निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. एक प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न फक्त, की आता ही निवडणूक तुमच्या मते जातीय फॅक्टरवर जाते? इथे जातीय समीकरणं कसे मॅटर करत आहेत? ही निवडणूक गद्दारीवर गेली आहे. ही निवडणूक कागलचा विकास 25 वर्षापासून वंचित ठेवल्याची गेली. आणि ही निवडणूक युवकांना जे गांजा, दारू, मटण आणि धाबा संस्कृतीमध्ये वळवलं आहे आणि त्यांचं खराब केले, या मुद्द्यावर वळली आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तरुण मतदार खूप मोठ्या प्रमाणात आशेने बघतोय तुमच्याकडे. ज्यांना बदल हवा आहे त्यात विशेषतः तरुण जास्त आहेत. तर या तरुणांसाठी तुमचं व्हिजन काय आहे? तुम्ही त्यांना मतदान करा यासाठी कसं कन्व्हिन्स करणार आहात? आपल्या कागल गडिंग्लज उत्तूरमधले जे माझे सगळे तरुण सहकारी आहेत, बेसिकली आपल्याला आता रोजगार आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. व्यवसायाच्या हिशोबाने ऑलरेडी अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून आपण 130 कोटी क्रॉस केलेला आहे. MSME नावाचं केंद्राचं एक खातं आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. याच्यावर आमच्या राज्य बँकेचं टायअप झालेलं आहे. येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ह्याच्यातून रोजगार उभा करायचं काम समरजी घाडगे करणार आहे. समरजी घाडगेचं अजून एक स्वप्न आहे की 2029ला मी जेव्हा परत मतदान मागायला येईल, तेव्हा सर्वाधिक गंगाराम कांबळे निर्माण करूनच समरजी घाडगे मतदान मागायला येईल. आणि रोजगार निर्मितीबद्दल माझं विजन आहे की 5 स्टार MIDC ज्याच्यामध्ये 12 वर्षामध्ये एकही नवीन MNC आली नाही, तर येत्या काळामध्ये कॉर्पोरेट कंपनीशी बोलून तिथं MNC आणणं आणि गडिंग्लजची MIDC आहे ती डेव्हलप करून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करणं. आणि तिसरा मुद्दा यूथबद्दल मला बोलायचं आहे की आपलं यूथ इज गोईंग थ्रू अ लॉट ऑफ डिप्रेशन. आपण ह्या गोष्टीला ॲड्रेस केलं पाहिजे. आपण त्याला काहीतरी हे काही नाही, स्टुपिडिटी आहे. यूथमध्ये सुसाईड लेवल्स वाढलेत सोशल मीडियावर, असं काहीतरी गोष्टी होत आहेत की एका मिनिटात एवढं डिप्रेस होत आहेत की ते आपला जीव घेत आहेत. तर यूथमध्ये जे डिप्रेशन अँड स्ट्रेस लेवल वाढला आहे, याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करायच्या संदर्भात आणि ह्या गोष्टीला ॲड्रेस करणं हे महत्त्वाचा बाब आहे. सो हे 3 गोष्टी यूथच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी करणार आहे. तुम्ही उच्च शिक्षित कॅन्डिडेट असल्यामुळे लोक ॲप्रिशिएट करतात, पण त्यात एक गोष्ट अशी आहे की काही लोक जुन्या लोकांशी बोलताना मला जाणवते की मुश्रीफांचा त्यांच्याशी खूप टच आहे, खूप ग्राउंड कनेक्ट आहे. छोट्या मोठ्या ह्याच्यात ते आम्हाला मदत करतात, दवाखान्यासाठी मदत करतात. तर या पण गोष्टी कुठेतरी मॅटर करतात. दवाखान्यासाठी मदत करतात म्हणजे शासकीय योजनेतून मदत करतात, बरोबर. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 25 वर्षानंतर मेडिकलचा मुद्दा तुम्ही घेतल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आणखीन विषय करा.
आज मला सांगा, आपल्या लोकांना हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल तर आपली लोक कुठं जातात? कोल्हापूरला जातात. बरोबर. का? इथे नसल्यामुळे. का नाही? 25 वर्षाच्या मंत्रिपदानंतर इथं हॉस्पिटल नाही, कार्डिओलॉजिस्ट नाही, डायलिसिस सेंटर नाही. आजही मुश्रीफ साहेब 25 वर्षानंतर बोलतात, मी तुम्हाला पुन्हा मुंबईला पाठवणार. का आमच्या लोकांनी पुन्हा मुंबईला जायचं? अहो मला सांगा, कोल्हापूरचा प्रवास ॲम्ब्युलन्समध्ये करताना 67% आमच्या लोकांची मृत्यू झाली. आमची म्हणजे गटाची नाहीत, कागलकरांची. रस्त्यानेच. हां, कारण इमर्जन्सी केसेस असतात. आजही आपल्या कागलगडी उत्तूरमध्ये आपल्याकडे 25 वर्षामध्ये नवीन PHC सेंटर झालेत किती? आकडा काढा. आज प्रेग्नेंट महिलांना डिलिव्हरी द्यायला 8 किलोमीटर 10 किलोमीटर प्रवास करायला लागतो. सो हे जे पैसे देतात त्यांनी असंच करत विकास केलाच नाही. सो त्याच्यामुळं 25 वर्षापूर्वीची टेप आजही मंत्रिपदांत चालू आहे. पण ते काही मतांना ते गृहीत धरायचे, ते त्यांचेच आहेत म्हणून ते निवडून त्यांना डेव्हलपमेंट करायची नाही आहे. त्यांना असं वाटतं की त्यांनी लोकांनी वारंवार सकाळी 6च्या माझ्या दरबारात आलं पाहिजे. नेमकं कुठले शासकीय अधिकारी 6ला उठले असतात हे प्रश्नचिन्ह मलाही पडलं आहे. तर राजेंनी सगळे मुद्दे मांडलेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी. मतदानाला काही दिवस उरलेत, तुमचा प्रचार जोरात सुरू आहे आणि आज पवारसाहेबांची सभा आहे. तर हे होते समरजित राजे घाटगे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे जे विरोधी उमेदवार आहेत हसन मुश्रीफ, त्यांच्याविषयीचे मुद्दे सांगितलेत. ते कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतात ते सगळं सांगितलं आहे. मी जे काही त्यांना प्रश्न विचारले ते कोल्हापुरात येण्यापूर्वी तिथले स्थानिक लोकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा जे मुद्दे मला जाणवले ते मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. तर आपण या मुलाखती तिथेच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल, मुलाखत आवडली असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत.